प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बिगिनर्ससाठी व्हिडिओ टाकणार आहोत. डांगराची भाजी एक अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी सांगणार आहे मी, आणि अगदी सोपी असतेच ही करायला. हे बघा, इथे 250 ग्रॅम मी डांगर कापून घेतले. हे बघा, असे तुकडे करून घ्यायचे आणि त्याची मागची साल काढून घ्यायची, पाठीमागे जी साल असते ती. आणि जर साल काळ्या पाठीची असेल तर सालीसकट आपल्याला करता येतो, छान चवदार असतो तो. आता बाकीचं साहित्य बघूया. 5 हिरवी मिरची मी अशी बारीक चिरून घेतली आणि 4-5 कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, आपल्या पोह्याच्या चमच्याचं माप सांगते मी. हे पाव चमचापेक्षा पण कमी हिंग आणि पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. हिरवी मिरची घातलेली आहे त्या हिशोबाने आपण मिरची घालणार आहोत, आणि थोडासा गूळ आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. तर आता सुरुवात करूया. कढई तापायला ठेवली मी. जास्त तेलाची पण गरज लागत नाही डांगराच्या भाजीला. हे बघा, जिरे मोहरी मिरची भाजण्यापुरतंच तेल टाकलं तरीही चालेल. असं हाताने बघायचं, वाफ लागती गरम झालं की नाही तेल. आता तेल गरम झाले, आपण मोहरी घालूया, जिरे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची. कमी करायची. हिंग आणि हळद, लाल तिखट, आणि आता भाजी टाकून द्यायची. डांगराची काप छान मिसळून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा, थोडीशी कोथिंबीर घालते, आणि गूळ. बघा, एवढा गूळ टाकते मी. मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. आता झाकण ठेवून 4-5 मिनटं शिजवू द्या. आता भाजी बघूया. 5 ते 7 मिनटात होते भाजी ही. हे बघा, आणि लक्षात ठेवा, पाणी अजिबात घालायचं नसतं, ही वाफेतच शिजवायची असते. हे बघा, छान झाली आहे आणि शिजली पण आहे. तुम्हाला दाखवते. असं दाबून बघायचं शिजली की नाही. हे बघा, इझी कट होते. हे बघा, व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण भाजी काढून घेऊया. अगदी सोपी भाजी आहे, सगळ्यात सोपी भाजी ही. हे बघा, डांगराची भाजी तयार आहे. बिगिनरसाठी व्हिडिओ होता हा. बघू शकता, सगळ्यात सोपी भाजी. 5 ते 7 मिनटात होणारी ही भाजी आहे. तुम्ही सालीसकट पण ही करू शकता. जर ही रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.